नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजपासून आपण ऑप्शन ट्रेडिंगच्या अभ्यासाला सुरुवात करत आहोत. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग अत्यंत बारकाव्यानिशी समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. कारण इक्विटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे यांच्या तुलनेमध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम करणं हे अधिक गुंतागुंतीचं आणि अधिक रिस्की आहे. त्यामुळं हे ऑप्शन ट्रेडिंग आपल्याला डिटेलमध्ये आणि अत्यंत बारकावेनिशी समजून घ्यावं आणि त्याच्यानंतरच मग आपण या ऑप्शनच्या ट्रेडिंग मध्ये काम करण्यासाठी उतरू शकतो. मित्रांनो, हे ऑप्शन ही संकल्पना समजून घेण्या अगोदर आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करत असताना सातत्याने एक शब्द नेहमी आपण ऐकत असतो, तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट. हे डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे नेमकं काय हे अगोदर आपल्याला समजावून घ्यावं. कारण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये दोन प्रकारचा समावेश होतो. याच्यामध्ये एक फ्युचर येतं आणि दुसरं म्हणजे ऑप्शन आहे. या दोन्ही संकल्पना समजून घेण्या अगोदर हे डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय, ही संकल्पना नेमकी काय आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर एका मूळ वस्तूपासून दुसऱ्या वस्तूंचं रूपांतरण होणं किंवा निर्मिती होणं. एका मूळ घटकापासून दुसरे उपघटक तयार होणे, डायव्हर्ट होणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे अशा गोष्टी ज्या गोष्टींची किंमत दुसऱ्या गोष्टींच्या किमतीवरती अवलंबून असते, ज्याच्यापासून त्याची निर्मिती झाली. आता या ठिकाणी शेअर्स, कॅश मार्केट हे मूळ ऍसेट आहे, मूळ घटक आहे आणि याच्यापासूनच निर्माण झालेलं बाय प्रोडक्ट म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन आहे. कशापासून निर्मिती, या फ्युचर आणि ऑप्शनची निर्मिती कशापासून झालेली आहे? शेअर्स, कॅश मार्केट जे आहे, जे स्टॉक मार्केट आहे, या स्टॉक मार्केट पासून या फ्युचर आणि ऑप्शनची निर्मिती झाली. म्हणजे मूळ ऍसेट काय आहे? हे इक्विटी मार्केट, कॅश मार्केट किंवा ज्याला आपण स्टॉक मार्केट म्हणतो, हे मूळ ऍसेट आहे. इंडेक्स मूळ ऍसेट आहे आणि त्याच्यावरती जे तयार झालेले फ्युचर आणि ऑप्शन हे त्याचे बाय प्रॉडक्ट, हे त्याचे बाय प्रोडक्ट. आता थोडं अधिक सखोलपणे हे डेरिव्हेटिव्ह संकल्पना आधी समजून घेऊ आपण. म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह म्हणजे, एक उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून. दूध हा मूळ पदार्थ आहे आणि दुधापासून ताक, दही, लोणी, पनीर हे बाय प्रोडक्ट तयार होतात. म्हणजे मूळ वस्तू काय आहे? दूध आहे. या दुधापासून दही, ताक, बटर, पनीर यासारख्या वेगवेगळे पदार्थ तयार होतात. आता दूध हे मूळ ऍसेट आहे. दूध काय आहे? हे मूळ ऍसेट आहे आणि या मूळ ऍसेट पासून तयार होणारे जे प्रोडक्ट आहेत, ते प्रोडक्ट म्हणजेच दही, ताक, बटर, पनीर. ज्या वेळेला मूळ ऍसेटची प्राइस वाढते, म्हणजेच दुधाची किंमत वाढते, त्यावेळेला पनीर महाग होतं, त्यावेळेला दही महाग होतं, त्यावेळेला बटर महाग होतं. म्हणजे दूध या मूळ पदार्थापासून तयार झालेले जे पदार्थ आहेत त्याच्या किमतीमध्ये होणारी वाढ कशावरती अवलंबून आहे? दूध या मूळ घटकावरती अवलंबून.
दुधाची किंमत वाढली, पनीरची किंमत वाढली. आणि समजा या दूध या मूळ घटकाची किंमत कमी झाली, म्हणजे दूध स्वस्त झालं, तर त्याच्यावरती तयार झालेले जे बाय प्रोडक्ट आहेत ते बाय प्रोडक्ट काय होतात? स्वस्त. म्हणजे दूध स्वस्त झालं तर त्या पनीर आपल्याला स्वस्त झाल्याचं आपल्याला म्हणजे पनीरची किंमत, या बाय प्रोडक्टची किंमत मूळ ऍसेट म्हणजेच दुधावरती अवलंबून, म्हणजेच काय आहे? दुधावरती अवलंबून. अगदी याच पद्धतीने शेअर मार्केटमध्ये काम करत असताना जे फ्युचर आणि ऑप्शन हे जे दोन प्रकार आहेत, याची निर्मिती किंवा याची प्राइस मूळ ऍसेट वरती आहे. म्हणजेच कशावरती आहे? कॅश मार्केट, इक्विटी, शेअर्स मार्केट हे जे मूळ ऍसेट आहे, त्या मूळ ऍसेटची किंमत वाढली तर फ्युचर ऑप्शन याची किंमत वाढली. निफ्टी इंडेक्स वाढला तर निफ्टीचे ऑप्शन्स वाढतील, निफ्टीचे फ्युचर वाढेल. हे बाय प्रोडक्ट. आता यातील आपण जो ऑप्शन हा प्रकार समजून घेत आहोत, तर हा ऑप्शन म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न आपल्या समोर आहे. ऑप्शनची निर्मिती आपण समजून घेतली की ऑप्शन हे कशावरती अवलंबून राहणार? स्टॉकची काय प्राइस वाढली तर स्टॉकची जे ऑप्शन तयार झालेले आहेत त्या बाय प्रोडक्टची म्हणजे ऑप्शनची आणि फ्युचरची किंमत वाढते जर स्टॉकची किंमत वाढली तर. जर स्टॉकची किंमत कमी झाली तर त्याच्यापासून तयार झालेले जे बाय प्रोडक्ट आहेत फ्युचर, म्हणजे त्या स्टॉकचं फ्युचर आणि त्या स्टॉकचे ऑप्शन हे काय होतात? स्वस्त. स्टॉकची किंमत वाढली तर महाग प्राइस वाढते, स्टॉकची प्राइस जर कमी झाली तर त्याच्यावरती तयार झालेले जे फ्युचर आणि ऑप्शन आहेत त्याची प्राइस सुद्धा कमी होते. म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन याची जी प्राइस आहे या प्राइस मध्ये वाढ किंवा घट होणे कशावरती अवलंबून आहे? तर मूळ ऍसेट जे स्टॉक आहे त्या स्टॉकच्या किमतीवरती ते अवलंबून. जर स्टॉकच्या किमतीमध्ये हालचाल झाली नाही तर या फ्युचर आणि ऑप्शन मध्ये सुद्धा हालचाल होत नाही किंवा त्या फ्युचर आणि ऑप्शनच्या प्राइस मध्ये सुद्धा चेंज होत नाही. ज्या प्रमाणामध्ये मूळ ऍसेट स्टॉकच्या किमतीमध्ये वाढ होते त्या प्रमाणामध्ये आपल्याला फ्युचर आणि ऑप्शन मध्ये बदल होताना किंवा वाढ होताना आपल्याला पाहायला. याचाच अर्थ काय की हे जे फ्युचर आहे आणि हे जे ऑप्शन आहे हे बाय प्रोडक्ट आहेत. याची निर्मिती या इक्विटीच्या माध्यमातून झालेली आहे. याचं मूळ ऍसेट जे आहे ते इक्विटी आहे, याचं मूळ ऍसेट इंडेक्स आहे, त्याच्यावरती हे फ्युचर आणि ऑप्शन तयार होतात. म्हणून त्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हटलं. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? डेरिव्हेटिव्ह मार्केट. आता हेच आपण थोडस दुसऱ्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार. आता त्यामधील एक प्रकार आपण समजून घेतो तो म्हणजे ऑप्शन. डेरिव्हेटिव्ह मार्केटचा एक प्रकार जो ऑप्शन आहे त्याबाबत आपण डिटेल समजून घेतो. आता प्रश्न असा निर्माण होतो, मग हे ऑप्शन म्हणजे काय? तर मित्रांनो, हा ऑप्शन म्हणजे एक उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेऊ. समजा तुम्हाला एका चांगल्या एरियामध्ये एक फ्लॅट खरेदी करायचा. तुम्ही तो फ्लॅट पाहिला, लोकेशन पाहिलं, त्या फ्लॅटची किंमत आहे 50 लाख रुपये. त्या फ्लॅटची किंमत किती आहे? 50 लाख रुपये. तुम्हाला तो फ्लॅट खरेदी करायचा आहे, परंतु आता तुमच्याजवळ खरेदी करण्यासाठी पैसे नसतील किंवा अन्य कारणामुळे तुम्ही आता तो खरेदी करू शकत नाही. एक महिन्यानंतर तुम्ही तो फ्लॅट खरेदी करू शकता.
मग अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल? जो फ्लॅट विकणारा बिल्डर आहे त्या बिल्डरकडे तुम्ही जाता, त्या बिल्डरशी चर्चा करता आणि त्या बिल्डरला सांगता की हा फ्लॅट मी 50 लाख रुपयाला विकत घ्यायला तयार, मी हा फ्लॅट 50 लाख रुपयाला घ्यायला तयार आहे, परंतु आज मी तो खरेदी करू शकत नाही, 1 महिन्यानंतर तुमचा हा फ्लॅट 50 लाखाचा मी खरेदी करू शकतो, मी खरेदी करू शकतो, तुम्ही तो मला द्या. मग बिल्डर काय विचार करेल? बिल्डर विचार करत असणार आज या घडीला जरी त्यांनी खरेदी करतो म्हटलं तर खरेदी करेलच कशावरून? उद्या त्यांना नाही खरेदी केला तर? मग याच्यासाठी बिल्डर काही टोकन अमाऊंट त्याला काय करत असतो? मागा. या दोघांच्या मध्ये करार होतो आणि हा जो खरेदी करणारा जो बायर आहे तो त्या बिल्डरला सांगतो मी हा तुमचा फ्लॅट 1 महिन्यानंतर खरेदी करणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही मला तो फ्लॅट 50 लाख रुपयांनाच दिला पाहिजे, तो हक्क मला तुम्ही द्या. त्याच्यासाठी मी तुम्हाला ऍडव्हान्स पोटी 1 लाख रुपये मला द्यायला तयार. मी काय करतोय? ऍडव्हान्स बुकिंग पोटी मी 1 लाख रुपयाची अमाऊंट मी तुम्हाला आज देतो आणि तुम्ही मला पुढच्या महिन्यामध्ये 1 महिन्यानंतर तो फ्लॅट मला द्यायचा, 50 लाखाला फ्लॅट द्यायचा. मग त्यावेळी 1 महिन्यानंतर त्या फ्लॅटची किंमत 50 लाख असली तरी तुम्ही मला द्यायचा आहे, किंवा मार्केटमध्ये काहीही प्राइस असली, त्या फ्लॅटची प्राइस जरी वाढली तरी तुम्ही मात्र मला तो फ्लॅट 50 लाख रुपयालाच द्यायचा. अशा पद्धतीचं ऍग्रीमेंट या दोघांच्या मध्ये. बिल्डर काय विचार करतो? मी विकत असलेल्या फ्लॅटची किंमत 50 लाख रुपये आहे, मला तो विकायचा आहे, माझ्या समोर ग्राहक आलेला, परंतु ग्राहक काय करणार आहे? 1 महिन्याच्या नंतर त्याची खरेदी करणार आहे, त्याच्यासाठी मुदत मागताय. मग 1 महिन्यानंतर समजा त्यानं जर खरेदी केला नाही तर माझं नुकसान होऊ शकतं. म्हणून तो बिल्डर काय सांगतो की मला ऍडव्हान्स पोटी काही रक्कम तू दिली पाहिजे, म्हणजेच ऍडव्हान्स बुकिंगची रक्कम तुम्हाला द्यावी आणि याच्यासाठी खरेदी करणारा तयार असतो आणि ती ऍडव्हान्स पोटी दिली जाणारी रक्कम 1 लाख रुपये आहे आणि दोघांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट होतो. खरेदी करणारा त्या बिल्डरला सांगतो की मी तुम्हाला ऍडव्हान्स पोटी 1 लाख रुपये आता द्यायला तयार आहे, त्या मोबदल्यामध्ये 1 महिन्यानंतर तुम्ही मला तो फ्लॅट खरेदी करण्याचा हक्क द्यायचा. म्हणजे त्या फ्लॅटची प्राइस जरी वाढली तरी तुम्ही मला मात्र तो 50 लाख रुपयालाच द्यायचा. आणि या दोन्ही गोष्टीसाठी दोघेही तयार होतात. बिल्डर असा विचार करतो, समजा मी विकलेल्या फ्लॅटची किंमत 50 लाख रुपये आहे आणि समजा ज्याच्याशी मी करार केलेला आहे त्यानं तो फ्लॅट जरी नाही घेतला तरी सुद्धा माझी वस्तू माझ्याजवळ राहून सुद्धा मला 1 लाख रुपये फुकटचे मिळत आहेत. मला 1 लाख रुपये ऍडव्हान्स पोटी जे मिळत आहे ते माझ्याकडे राहणार, त्यामुळे माझं नुकसान नाही होत. आणि जो खरेदीदार बायर आहे, बायर असा विचार करतो, हा जो 50 लाखाचा फ्लॅट आहे त्या 50 लाखाच्या फ्लॅटची 1 महिन्यानंतर किंमत वाढण्याची शक्यता, म्हणून तो ऍडव्हान्स पोटी
1,00,000 रुपये देऊन तो फ्लॅट खरेदी करण्यास संमती देतो. या पद्धतीचं दोघांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट. हा झाला ऑप्शन. आता ऑप्शन कोण देतंय? जो विकणारा आहे तो, म्हणजेच बिल्डर, जो सेलर आहे. ऑप्शनच्या बाबतीत, शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये जो बिल्डर तो फ्लॅट विकतो आहे तो आहे सेलर, आणि जो फ्लॅट खरेदी करतो आहे तो आहे बायर. तो आहे बायर. ऑप्शन बायर. आणि ऑप्शन बिल्डरनं काय दिलेलं आहे? केवळ प्रीमियम वरती विकलेला आहे. तुला हा फ्लॅट घ्यावा लागेल 1 महिन्यानंतर. जर नाही घेतला तर तू जे दिलेलं ऍडव्हान्स फुटीची रक्कम आहे ती तुला परत मिळणार नाही. म्हणजे त्याचा प्रीमियम मला मिळेल. अशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच ऑप्शन. म्हणजेच ऑप्शन. आता या कॉन्ट्रॅक्टची किंमत किंवा प्राइस ही सुद्धा परिस्थितीनुसार चेंज होते. म्हणजे समजा तुम्ही बिल्डर कडून ते कॉन्ट्रॅक्ट 1,00,000 रुपये ऍडव्हान्स देऊन साइन केलं. म्हणजे दोघांच्या मध्ये तुम्ही काय करार केला की मी 1,00,000 रुपये देऊन या फ्लॅटचं बुकिंग केलं, आणि बिल्डरानं सुद्धा 50,00,000 रुपयाला पुढच्या महिन्यामध्ये तो फ्लॅट बायरला द्यायचं कबूल केलं. दोघांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला. आता त्याच्यानंतर लगेच 2-3 दिवसानंतर अशी न्यूज येते की ज्या ठिकाणी तो 50,00,000चा फ्लॅट आहे त्या एरियामध्ये एक मोठा मॉल तयार होतो. काय होतोय? मोठा मॉल उभा राहणार आहे. आणि ही न्यूज आल्याबरोबर त्या फ्लॅटची असणारी 50,00,000 रुपयाची किंमत किंवा 50,00,000 रुपये ज्या फ्लॅटची किंमत होती ती किंमत 1 कोटीच्या घरामध्ये जाऊन पोहोचते. म्हणजे त्या फ्लॅटची किंमत किती वाढते? 1 कोटी होते, 50,00,000 रुपयानं वाढते. म्हणजे बायर कितीला खरेदी करतोय? बायरनं 50,00,000 रुपयाला खरेदी केलेली आहे. आणि ऍडव्हान्सची रक्कम किंवा जो ऑप्शन तयार झालं, जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टची रक्कम किती होती? 1,00,000 रुपयाला ती बुकिंग. आता मॉल आल्यानंतर त्या फ्लॅटची किंमत 1 कोटीच्या घरामध्ये जाऊन पोहोचली. आणि समजा दुसरा एखादा व्यक्ती तुमच्या जवळ आला आणि तुम्ही खरेदी केलेला फ्लॅट खरेदी करण्यासाठीचा इंटरेस्ट दाखवा. खरेदी करण्यासाठीचा इंटरेस्ट दाखव. आता तुम्ही खरेदी केलेलं कॉन्ट्रॅक्ट हे 1,00,000 रुपयाचं आहे. 1,00,000 रुपयामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही साइन केलेलं आहे बिल्डरांच्या. तुम्ही असा विचार करता, मी जो फ्लॅट खरेदी करणार आहे, ज्याचं कॉन्ट्रॅक्ट मी साइन केलेलं आहे, त्या फ्लॅटची किंमत मॉलमुळे 1 कोटीच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. मग मी आता माझं जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं जे ऑप्शन आहे, जेव्हा जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टची किंमत सुद्धा वाढली. तुम्ही मित्राला सांगता, मी ज्या वेळेला हे कॉन्ट्रॅक्ट साइन केलं त्यावेळेला फ्लॅटची किंमत 50,00,000 रुपये होती. आता त्या एरियामध्ये मॉल उभं राहिल्यामुळं त्या फ्लॅटची किंमत 50,00,000हून 1 कोटीच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. त्यामुळे तुला जर तो फ्लॅट हवा असेल तर तू मला आता 10,00,000 रुपये ऍडव्हान्स द्यावा. म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे कॉन्ट्रॅक्टची प्राइस वाढली. ज्यावेळेला पहिल्या प्रथम ज्यावेळेला त्या मॉलची किंमत 50,00,000 रुपये होती त्यावेळेला त्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस किंमत त्याची जी व्हॅल्यू होती त्याचं जे बुकिंग मूल्य होतं ते बुकिंग मूल्य 1,00,000 रुपयाचं होतं. पण जसं त्या एरियामध्ये
मॉल उभं राहिल्यामुळं किंवा मॉल उभं राहण्याची न्यूज आल्यामुळं त्या फ्लॅटची किंमत 1 कोटीच्या घरामध्ये जाऊन पोचली. त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मूल्य सुद्धा वाढतं आणि हाच फ्लॅट जर बुक करायचा असेल तर त्याच्यासाठी आता 10 लाख रुपये त्या ठिकाणी काय करायला लागेल, ऍडव्हान्स मूल्य किंवा ऍडव्हान्स बुकिंगची रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी. त्या कॉन्ट्रॅक्टची रक्कम किती झाली? 1 लाखाहून 10 लाख रुपये वाढली. ऑप्शन किती वाढला? 10 लाख रुपये. अगदी याच पद्धतीनं तुमच्या शेअर मार्केटमध्ये काम करत असताना स्टॉकचे ऑप्शन असतील किंवा इंडेक्सचे ऑप्शन असतील, जसं त्या मूळ ऍसेटमध्ये वाढ होत जाईल तसं या ऑप्शनच्या किमतीमध्ये सुद्धा या कॉन्ट्रॅक्टचं जे बुकिंग मूल्य आहे ते बुकिंग मूल्य सुद्धा काय होत असतं? वाढत. म्हणजे मूळ वस्तूच्या किमतीतील वाढीमुळे, म्हणजे या ठिकाणी आपण जे उदाहरण पाहिलं फ्लॅटचं, त्याच्यामुळे मूळ वस्तू काय आहे? मूळ वस्तू म्हणजे तो फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटची किंमत 50 लाखावरून 1 कोटी झाली. म्हणजे मूळ वस्तूची किंमत वाढली, त्यामुळं त्याचे बुकिंगचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टची 1 लाखापासून 10 लाखापर्यंत वाढ. म्हणजे तो फ्लॅट खरेदी करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं जात होतं त्याचं जे बुकिंग मूल्य होतं, त्याची जी बुकिंग प्राइस होती ती सुरुवातीला 1 लाख रुपयाची होती, परंतु त्या फ्लॅटची किंमत वाढल्यामुळं ते कॉन्ट्रॅक्टची प्राइस सुद्धा वाढते. जे बुकिंग 1 लाख रुपयाला मिळत होतं तेच बुकिंग तुम्हाला 10 लाख रुपयाला करावं, 10 लाख रुपयाला करावं लागतं. या पद्धतीनं ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेला तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करता त्यावेळेला सुद्धा एखाद्या स्टॉकची किंवा कमोडिटीची किंवा करन्सीची किंवा इंडेक्स मधल्या ऍसेटची, निफ्टीची असेल, बँक निफ्टी असेल, हे जे इंडेक्स आहेत या इंडेक्सची प्राइस वाढली किंवा स्टॉकची प्राइस वाढली तर त्याच्यावरती तयार झालेले जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनची प्राइस सुद्धा काय होते? वाढते. त्या प्राइसची ऑप्शन सुद्धा वाढते. हे झालं एका बाजूचं उदाहरण. आता समजा तुम्ही 50 लाखाचा फ्लॅट बिल्डरांच्याकडे बुकिंग केला, त्याची बुकिंग कॉन्ट्रॅक्ट किंमत किती होती? 1 लाख रुपयाला तुम्ही ते फ्लॅट काय केलेलं? बुक केलेलं. आणि दुसऱ्याच दिवशी अशी न्यूज येते की त्या एरियामध्ये तुमच्या फ्लॅटच्या समोरील बाजूस फ्लायओव्हर तयार होतोय. काय होणार आहे? फ्लायओव्हर निर्माण होणार. याच्यामुळं तुम्ही बुक केलेल्या त्या फ्लॅटची प्राइस 50 लाखाहून 25 लाखापर्यंत घसर. कारण का? तुमच्या त्या फ्लॅटच्या समोर काय होतोय? फ्लायओव्हर होतोय. त्यामुळं त्या वस्तूची किंमत कमी झाली, त्या फ्लॅटची किंमत कमी झाली. त्याचप्रमाणे तुमच्या त्या कॉन्ट्रॅक्टची प्राइस सुद्धा घसरून खाली जाते.